हॅलो फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवीन युनिक अशी रेसिपी। आणि मी सांगितल्याप्रमाणे की जर तुमच्या घरात लहान मुले किंवा मोठी माणसे खाताना मोबाईलवर पाहत असतील तर ही रेसिपी नक्की करा आणि कारण याचे मी लवकरच सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। तर फ्रेंड्स, सुरुवात करूया आजच्या ह्या मस्तपैकी नवीन रेसिपीला। तर त्यासाठी मी एक मोठी वाटी सोयाबीन घेतलेले आहे, म्हणजे सोया चंक्स आहेत हे। आता आपण हे सोया चंक्स शिजवून घेणार आहोत। त्यासाठी गरम पाण्यामध्ये सोयाबीन घालून 1 चमचा मीठ घालायचे आणि एक उकळी येऊन द्यायची। एक उकळी आली की लगेचच हे सोयाबीन शिजतात। आता आपल्याला बाहेर काढून हे चांगले धुवून पिळून घ्यायचे। आता करीसाठी मसाला करायचा आहे, त्यासाठी 2 कांदे उभे चिरलेत आणि आपण हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। कांदे चांगले लालसर होईपर्यंत फ्राय करायचे। हे लालसर झाले की त्यामध्ये 2 मोठे टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरलेले आहेत, ते मी घालून फ्राय करत आहे। तर टोमॅटो फ्राय म्हणजे पातळ किंवा गळण्यासाठी 1 चमचा मीठ घालायचे, त्यामुळे टोमॅटो लवकरच शिजतात। आणि आले आणि लसूण, आले चिरून घेतलेले आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। हे आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा। हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचे। आणि फ्रेंड्स, मिक्सरला वाटताना पाणी बिलकुल वापरायचे नाही। आता आपला हा मसाला तयार झालेला आहे। तर आपण सोयाबीन जे शिजवून ठेवलेले होते ते सुद्धा आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे। मिक्सर जास्त वेळ फिरवायचा नाही, हे लगेच बारीक होतात। हे पहा, अशा प्रकारे जाडसरच हे वाटून घ्यायचे। आता आपण यामध्ये साहित्य घालून घेणार आहोत। मी 2 चमचे आले लसूण पेस्ट घेतलेले आहे, 4-5 हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या आणि थोडीशी फ्रेश हिरवी कोथिंबीर चिरलेली, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी मिर्च पावडर। यानंतर यामध्ये एक लहानसा बारीक कांदा चिरून टाकायचा। आता आपण यामध्ये पिठं घालणार आहोत, त्यासाठी मी अर्धी वाटी बेसनचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मैदा घेणार आहे आणि 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचे। आता आपण त्याआधी आपण एक फूड कलर यामध्ये घालणार आहोत। फूड कलर ऑप्शनल आहे, फक्त पकोडे छान दिसण्यासाठी मी घालत आहे। आणि 1 मोठा चमचा मीठ। तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे आहे। यामध्ये पाणी घालायची गरज नाही। तर फ्रेंड्स, ज्या प्रकारे आपण भजी तळतो ना, त्या प्रकारेच आपल्याला ह्या भज्यांना तळायचं आहे। आता हे बघा, मी भजी बनवून त्याला शेप देऊन ठेवलेला आहे, तुम्ही कोणताही शेप देऊ शकता। आणि आता आपण ही भजी तळून घेऊया। फक्त तळताना एवढीच काळजी घ्यायची की म्हणजे मध्य आचेवर किंवा कमी गॅस ठेवा किंवा मध्यम ठेवा आणि थोडासा वेळ देऊन ही भजी तळून घ्या, कारण आतून चांगली भाजली गेलेली पाहिजेत आणि थोडी लालसर चांगली होईपर्यंत ही भजी तळून घ्या। आता ही बघा, आपण ही भजी लालसर होईपर्यंत चांगली तळून घेतलेली आहे। सर्व भजी तळली गेलेली आहेत। आता आपण करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घेऊन आता यात आपण काही गरम मसाले घालणार आहोत। गरम मसाल्यासाठी मी 1 हिरवी वेलची, 2-3 लवंग, 2-3 मिरी आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा आणि हे तमालपत्र घेतलेले आहे। थोडेसे तेलामध्ये भाजले की आपण हा जो मसाला केला होता तो आता आपण तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा। त्यानंतर 1 चमचा हळद आणि तिखटासाठी 1 चमचा लाल तिखट पावडर आणि 1 चमचा लाल काश्मीरी मिर्च पावडर। हे सगळे चांगलं तर आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा, थोडा परतण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ लागेल आणि मी इथे
थोडा एक मोठा चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे। आपलं चांगले तेल सुटेपर्यंत मसाला हा परतून घ्यायचा आहे। मसाला परतताना थोडे थोडे पाणी घालायचे, त्यामुळे तेल चांगले सुटते आणि मसाला चांगला शिजला जातो। आता आपल्याला यामध्ये हवे तेवढे पाणी घालून आपल्याला कढी बनवायची आहे। कढी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला। तर फ्रेंड्स, कढीला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आपल्याला ही थोडीशी 5 मिनिटे कढी शिजवून द्यायची आहे। शिजल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालणार आहोत। आता ही आपली कढी पूर्ण शिजली की त्यानंतरच आपल्याला हे जे आपली जी भजी आहे तळलेली किंवा पकोडा हा यामध्ये आपण सोडणार आहोत। म्हणजे आपल्याला आता गॅस बंद करायच्या आधी 1-2 मिनिटे हे पकोडे सोडायचे आहेत। जास्त आधी पकोडे सोडू नका, नाहीतर पूर्ण पकोडे म्हणजे मऊ होतील। त्यानंतर आपण वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर पुन्हा घालणार आहोत आणि थोडीशी कसुरी मेथी वरून घालणार आहोत। आता आपली ही रेसिपी पूर्णपणे तयार आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी बनवून जर घरातल्यांना खायला घालाल ना, तर त्यावेळी ती रेसिपी पाहूनच ही कोणती रेसिपी आहे ह्या विचारामध्येच पडतील आणि मोबाईलकडे लक्ष पण देणार नाहीत। आणि ही रेसिपी खाल्ल्यानंतरही त्यांना ही रेसिपी एवढी आवडेल की ते मोबाईलही विसरून जातील। म्हणून मी बोलते की ही रेसिपी नक्की बनवा आणि ही जादू पहा। आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। तर आपण लवकरच भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।